नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारला असून त्यांचा अनेकांनी आदर्श घ्यावा असा हा पुतळा आहे। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं तर चिंतन करण्याची वेळ 750 वर्षांनंतर आली आहे। जगात कुठल्याही देशामध्ये असा राजा तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि म्हणूनच मग खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्य काय होतं हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे असं चिंचोडे पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी प्रतिपादन केलं। नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत लेझर शो देखील करण्यात आला। चिंचोडे पाटीलमधील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील शिवभक्त आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहे, देशाचे मानबिंदू आहेत, जगाच्या पाठीवर शौर्याचं प्रतीक आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे। जगाच्या पाठीवरती चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास या जगाच्या पाठीवरती अजोड राहील, त्या ठिकाणीच राहील। त्यांना साजेसं असं चिंचोडी पाटील ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांनी उभारलं आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरपंच शरद पवार यांनी केलं तर माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी आभार मानले। सर्वांना शिवजयंतीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। आज खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला आज चिंचोडी पाटील ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी एक मोठा निर्णय घेतला। छत्रपतींचा पुतळा जो ग्रामपंचायत कार्यालयावर होता त्याचं भव्य दिव्य नूतनीकरण सोहळा या ठिकाणी अनावरण सोहळा पार पाडला। त्याच्यासाठी संपूर्ण गावातून पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त या ठिकाणी आले। त्यांचं या ठिकाणी मी सर्व चिंचोडी पाटील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हे प्रत्येकाची अस्मिता आहे। खऱ्या अर्थाने चिंचोडी पाटीलच्या विकासाचा पायाभरणीत प्रत्येक काम जलदगतीने होत होतं, परंतु कुठेतरी महाराजांचं पुतळा नूतनीकरण करण्याचा मानस आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आणि आज या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला। मी सर्व ग्रामस्थ आणि सर्व पंचक्रोशीतील सर्व हिंदुस्थानमधल्या नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।